ठरलं तर मग या मालिकेत आज आपण पाहणार आहोत सायली आणि रविराजने ठरवल्याप्रमाणे प्रतिमाचा ऍक्सिडेंट रिक्रिएशन होतो। प्रतिमाला वाचा पण आलेली असते कारण ती जोरात तन्वी अशी ओरडलेली असते। प्रतिमाच्या तन्वी या शब्दावर रविराज सायली खूप खुश झालेले असतात। सायली प्रतिमाला म्हणते, प्रतिमा त्या तुम्ही बोललात, तुम्ही तन्वी नाव घेतलं। यावर प्रतिमा मान हलवून हा म्हणते। तसे ते तिघेही गाडीतून खाली उतरतात। रविराज प्रतिमाला म्हणतो, प्रतिमा माझा विश्वासच बसत नाही, तू बोलायला लागलीस, आपल्या मुलीला हाक मारलीस, तन्वीला हाक मारलीस, आता मलाही हाक मार ना। रविराज म्हणून मलाही हाक मार ना ग। पण प्रतिमा मान हलवून नाही म्हणते। सायली प्रतिमाला म्हणते, प्रतिमा त्या तुम्ही असे हातवारे का करताय, तुम्हाला आता बोलता येतंय, तुम्ही बोला ना। तसा रविराज सायलीला म्हणतो, आपण घाई करायला नको की आपण आनंदाच्या भरात विसरून गेलो की ती हातवारे करते। यावर सायली म्हणते, ज्या अर्थाने प्रतिमा त्या एक शब्द बोलल्यात त्या अर्थाने त्यांची वाचा परत आलीये। सायली प्रतिमाला म्हणते, प्रतिमा त्या मी तुम्हाला म्हणाले होते ना, यातून काहीतरी चांगलंच होणार आणि बघा ना सगळं चांगलंच झालं। यावर त्या दोघीही खूप खुश होतात। सायली प्रतिमाला म्हणते, प्रतिमा त्या तुम्हाला हा अपघात इतका खरा वाटला की तुम्ही मला तन्वी हाक मारली, बरोबर ना, की मला तन्वी हाक मारण्यामागे काही वेगळं कारण होतं। सायलीच्या या बोलण्यावर प्रतिमा काहीच बोलत नाही, शांत राहते। आता सायली रविराजला म्हणते, मला प्रतिमा त्याने तन्वी हाक मारली हे तन्वीला सांगू नका, तिला हे फारसं आवडणार नाही। आता प्रतिमा त्या सायलीला म्हणते, तू सायली पण तन्वी असा इशारे करत म्हणते, मला ती आठवत नाही, मला नाही माहिती, मला नाही आठवत। आता मात्र सायली आणि रविराज शॉक होतात। रविराज म्हणतो, आठवत नाही? आता प्रतिमा तिचा भूतकाळ काहीच आठवत नाही, तिची फक्त वाचा परत आली हे सायली आणि रविराजला समजतं। यावर रविराज खूप निराश झालेला असतो। सायली रविराजला समजवत म्हणते, अहो प्रतिमात्याची वाचा तर परत आलीये, हे खूप आहे आपल्यासाठी, मी पूर्णाजीला ही आनंदाची बातमी फोन करून सांगते। तसा रविराज म्हणतो, ही आनंदाची बातमी अशी फोनवरून नाही, घरी जाऊन देऊ। तसे ते तिघेही गाडीत बसतात आणि घरी जायला निघतात। आता पुढच्या भागात पाहूया प्रतिमाची वाचा परत आलेली पाहून पूर्णाजी आणि घरचे सगळे कसे रिॲक्ट करतात आणि प्रियाची हालत काय होते हे ऐकल्यावरती। असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।